नमस्कार. मी प्रदीप जोशी आणि आपण पाहत आहात प्रदीप जोशी साहित्य. दिवाळी अंकाची गडबड आता सुरू झाली आहे. खरं म्हणजे दिवाळी अंक याची वाचक उत्सुकतेने वाट पाहत असतात. लेखक मंडळींची गडबड चालू असते. कोणत्या दिवाळी अंकाला कोणते साहित्य पाठवायचे यामध्ये सारेच लेखक मग्न असतात. पूर्वीचा एक काळ असा होता की दिवाळी अंक प्रकाशित करणारे साहित्य मागवून घ्यायचे. त्यातील आलेल्या साहित्यिकातून निवडक साहित्यिकांची निवड करून त्यांचे दर्जेदार साहित्य दिवाळी अंकात समाविष्ट करायचे. प्रत्येक साहित्यिकाला फुल ना फुलाची पाकळी मानधन दिलं जायचं आणि दिवाळी अंक प्रकाशित झाला की न चुकता त्याला दिवाळी अंक मोफत पाठवला जायचा. लिहिणाऱ्याला समाधान लाभायचं. प्रकाशित करणाऱ्याला देखील एक प्रकारचं आत्मिक समाधान लाभायचं की मी आज एवढ्या लेखकांना माझ्या मंचावर स्थान दिलं. एकमेकांना धन्यवाद देण्याची पद्धत त्यावेळी होती. त्यामुळं साऱ्याच लेखकांचा दिवाळी अंकाकडं ओढा होता, आत्मीयता होती. हा दिवाळी अंक आपला आहे असं समजून लोक साहित्य पाठवायचे. काळ बदलला, दिवाळी अंकाची पद्धत बदलली. आज त्याला पूर्णपणे आर्थिक महत्व दिले गेले. एकतर जी दिवाळी अंक करणारी मंडळी आहेत ती जाहीर करतात दिवाळी अंकाला साहित्य पाठवा. कथा, कविता, लेख, मनोरंजनाचं काही साधन असतील तर सारं साहित्य तुम्ही पाठवून द्या. नवीन लेखकांना आम्ही व्यासपीठ निर्माण केले आणि साहित्य पाठवण्यापूर्वी अमुक मोबाईलला नंबरला आपण संपर्क साधा. आपण त्याने संपर्क साधला की मग त्यांची नियमावली सुरू होते. मानधन दिलं जाणार नाही, साहित्य समाविष्ट केलं नाही याबाबत तक्रार कुठली चालणार नाही. अंकाची एक प्रत 250 रुपये 300 रुपये किंमत असलेली तुम्हाला विकत घ्यावी लागेल. मला सांगा, आपण साहित्य पाठवायचं, आपला वेळ खर्ची घालायचा, आपल्या बुद्धीचा वापर करायचा, ह्यांना फुकट साहित्य द्यायचं आणि पुन्हा यांचा अंक आपलं साहित्य वाचण्यासाठी आपण विकत घ्यायचा. काय न्याय आहे? कुठली पद्धत आहे ही मला सांगा. त्यामुळं दिवाळी अंकाचा दर्जा पार घसरलाय. आज दिवाळी अंक हे फक्त श्रीमंत लोकांचे झालेले आहे. माझ्याकडे पैसा भरपूर आहे, खर्चाला जागा नाही, मग मी 350 रुपये भरायचे आणि मला वाटेल त्या प्रकारची कथा लिहायची आणि ती प्रसिद्ध करायची आणि प्रसिद्ध लेखकांच्या यादीमध्ये स्वतःला मिरवायचं. चांगले लेखक बाजूला पडलेत, चांगले कवी बाजूला पडलेत आणि जे अशा मार्गाने जातात ना त्यांचं साहित्य मात्र भरभरून प्रसिद्ध होतं. त्यांना वाटतं आपण फार मोठे लेखक झालो. हे सगळं चुकीचं आहे. असे कितीतरी साहित्यिक आहेत ग्रामीण भागामध्ये की ज्यांचं साहित्य आजवर कुठेही प्रकाशित झालेलं नाही. काहींचं मुखोद्गत आहे, पाठ आहे, तोंडपाठ आहे, काहींनी लेखन करून ठेवलेलं आहे, पण आर्थिक परिस्थितीमुळं ते साहित्य छापणं जमत नाही. हे कधी बदलणार? वाचकांना जर आकर्षित करायचं असेल तर तुम्हाला
चांगलं साहित्य दिलंच पाहिजे. आणि प्रकाशकांचा हा जो मुद्दा आहे ना, की दिवाळी अंकासाठी खर्च येतो. अरे तुम्ही जाहिराती घेताना राज्यकर्ते मंडळींच्या कितीतरी जाहिराती तुम्हाला असतात. जाहिरात माध्यमातून तुम्ही मिळवू शकता. मग पुन्हा साहित्यिकांच्याकडनं कशाला असल्या अपेक्षा करता? एक तर साहित्यिक हा दरिद्री असतो. तो काय फार श्रीमंत नसतो. अहो कुठंतरी कौलारू घरात राहणारा, झोपडीत राहणारा, अशी साहित्यिकाची व्याख्या आहे. आणि त्याच्याकडनं तुम्ही जर प्रत्येक लेखाला आणि प्रत्येक कवितेला, प्रत्येक कथेला पैसे घेत असाल, तर तुमच्यासारखं निष्ठुर माणूस कोण नाही असं म्हटलं पाहिजे. ज्यांना जमत नाही त्यांनी दिवाळी अंक बंद करून टाकावेत. प्रकाशन करूच नाही या मताचा मी आहे. पण जर प्रकाशन करायचं असेल तर चांगले साहित्य घ्या, दर्जेदार साहित्य घ्या, त्यांना चांगलं मानधन द्या, त्यांच्याकडे चांगलं साहित्य लिहून घ्या आणि ते प्रकाशित करा. आज काय बघेल तिकडे ते प्रेम, दारिद्र्य, दुःख आणि यातना ह्याच्याशिवाय साहित्यात काही नाही. जे दैनंदिन जीवनात बघतो ते साहित्यात वाचायचं. कोण वाचणार? कुणीही वाचणार नाही. म्हणून माणसाला आनंदाचा, हास्याचा क्षण अनुभवायला मिळेल असं विनोदी साहित्य जास्त प्रमाणात प्रसिद्ध झालं पाहिजे. कारण आज माणूस कमी असतो. तो गप्प, दुःखात, यातनेत मग्न आहे. त्याला हसवण्याचं काम हे दिवाळी अंकाने केलं पाहिजे. दिवाळी अंक म्हणजे नुसती पानं भरायची याला काही अर्थ नाही आहे. संपादक मंडळींनी याचा जरूर विचार करावा. आता नाहीतर वृत्तपत्र, मासिक, दिवाळी अंक यांचं महत्व कमी होत चाललेलं आहे. डिजिटल मीडियानं सगळ्यावर मात केलेली आहे. आता लोक वर्तमानपत्र वळतच नाहीत. बातम्या डिजिटल मीडियावर बघतात आणि आपली वाचनाची भूक भागवतात. हे थांबवायचं असेल तर वेळीच सावध व्हा. अन्यथा एक दिवस हे सगळी प्रचार माध्यमं धोक्यात आलेली आपल्याला पाहायला मिळतील. धन्यवाद. माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला? आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया जरूर द्या.